श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये आपण अक्षय तृतीयेचे संपूर्ण महत्त्व काय आहे याची माहिती घेतली. सुख, शांती, समृद्धी, संपन्नता, अक्षय पुण्य प्राप्त करून देणारी ही अत्यंत शुभ अशी तिथी आहे. या शुभ तिथीवर लक्ष्मीची कृपा प्राप्त व्हावी यासाठी नक्की काय करावे, कोणता उपाय करावा, साधा सोपा सरळ करता येण्यासारखा उपाय करावा, हे आपण आज जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर असे महत्त्वपूर्ण धार्मिक, आध्यात्मिक नवनवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. माहिती आवडल्यास इतरांना पाठवा आणि लाईक करा. मी भार्गवी भूषण रत्नाकर आपले सहर्ष स्वागत करते. आपल्या कुटुंबात, आपल्या वास्तूमध्ये, व्यवसायामध्ये, नोकरीत श्री महालक्ष्मींची कृपा लाभावी यासाठी पुढील साधा सोपा सरळ उपाय करावा. या दिवशी पहाटे लवकर उठून अभ्यंग स्नान करावे. स्नान करताना पाण्यात तुळशी पत्र टाकून या पाण्याने स्नान करावे. घराची स्वच्छता, साफसफाई करावी. दारात सडा, रांगोळी करावी. उंबऱ्यावर हळदीचे लेपन करून उंबरा स्वच्छ करावा. हळदी, कुंकू, फूल, अक्षदा वाहाव्यात. घरात देवाची पूजा करावी. देवाजवळ, दाराबाहेर आणि तुळशीजवळ आवर्जून गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावावा. या दिवशी श्री विष्णू आणि लक्ष्मी यांचे एकत्रित पूजन करावे. यावेळी शक्य झाले आणि उपलब्ध झाले तर विष्णूंना पांढरे कमळ अर्पण करावे किंवा पांढरा गुलाब सहज उपलब्ध होईल तो अर्पण करावा. तुळस मंजुळेसह वाहावी किंवा तुळशीपत्र अर्पण करावे. श्री सूक्त, पुरुष सूक्त, विष्णू सहस्त्रनामावली, महालक्ष्मी अष्टक या स्तोत्रांचे वाचन करावे किंवा यापैकी एकतरी स्तोत्राचा पाठ जरूर करावा. महालक्ष्मी अष्टकाचे 16 पाठ आपल्या हातात 16 लवंग आणि 16 दालचिनीचे तुकडे, अगदी बारीक तुकडे करून घ्यावे. 1 रुपयाची नाणी, त्यावर हळदी, कुंकू, अक्षदा, छान सुगंधी फूल किंवा पिवळा चाफा वाहून माता लक्ष्मी आणि श्री विष्णू यांची प्रार्थना करून पूर्ण भावे श्री महालक्ष्मी अष्टकाचे 16 आवर्तने किंवा पाठ करावे. 16 वेळा म्हणावे. त्यानंतर या सर्व वस्तू एकत्रित करून आपल्या तिजोरी, कपाटात, पैसे ठेवायच्या जागी लाल वस्त्रात बांधून ठेवावे. हा खूप सुंदर, अनुभव सिद्ध, संपत्तीकारक उपाय आहे. या दिवशी ज्या लक्ष्मीकारक, शुभ, ऐश्वर्यकारक वस्तू आपल्या पूजेत किंवा घरात ठेवलेल्या असतात त्यांची पूजा धनत्रयोदशी प्रमाणे करावी. त्या वस्तू म्हणजे लक्ष्मी यंत्र, श्रीयंत्र, कवड्या, पिवळ्या तपकिरी कवड्या, कमलगट्ट्याची माळ, कमलगट्टा. कमलगट्टा म्हणजे काय? कमळाच्या बिया, दक्षिणावर्ती शंख, गोमती चक्र या ज्या वस्तू आहे त्यांची आवर्जून आपल्याला पूजा करायची आहे. या दिवशी 11 गोमती चक्र, 11 कवड्या आणि 11 नाणी एकत्र लाल वस्त्रात ठेवून पूजा करावी. त्यानंतर ओम श्री नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा किंवा महालक्ष्मी अष्टकाचे 16 पाठ करावेत. नंतर या वस्तू तिजोरी, कपाट, गल्ल्यात ठेवावेत किंवा वास्तूच्या मुख्य दाराच्या चौकटीच्या आतल्या बाजूला बांधून ठेवाव्यात. या दिवशी या सीझन मध्ये फळ म्हणजे आंबा, खरबूज, टरबूज देवासमोर ठेवण्याची प्रथा आहे. काही ठिकाणी तर आंबा, नाणी, चिंच देवासमोर ठेवून त्यांचा देखील नैवेद्य दाखवतात. या दिवशी चुकूनही कोणाविषयी वाईट विचार मनात आणायचा नाही आणि कोणाबद्दल वाईट सुद्धा चिंतन करायचे नाही. क्रोध, चिडचिड करायची नाही. या दिवशी आपल्या घरात असणाऱ्या वडीलधाऱ्या मंडळींचा योग्य सन्मान करावा. त्यांचे आशीर्वाद घ्यावे, त्यांना नमस्कार करावा. म्हणून या दिवशी आपल्या पितरांना स्मरण करून नमस्कार करावा. पितरांना नैवेद्य दाखवावा. आपल्या पितरांना मुक्ती मिळावी म्हणून त्यांना प्रार्थना करावी. त्यांच्यासाठी त्यांच्याकरिता अन्नदान करावे. ज्या घरात मुलामुलींच्या लग्नात, कामधंद्यात, व्यवसायात, नोकरीत अडचणी येतात त्यांनी पितरांचे दर्शन घेऊन त्यांना प्रार्थना करावी. त्यांचे शुभाशीर्वाद घ्यावे. या दिवशी दान धर्म जरूर करावा. समाजातील गरीब होतकरू मंडळींना मदत करावी. धन्यवाद. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा.